नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकताच चातुर्मास सुरू झालाय. प्रत्येक जण चातुर्मास पाळण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक जण काही ना काहीतरी नेमधर्म करतो. अर्थात याचा उद्देश हाच की आपल्यात संयम यायला हवा. नुकतंच एक पोस्ट वाचनात आली या चातुर्मासाच्या नेमधर्माविषयी. आजच्या काळामध्ये आपण चातुर्मास कसा पाळायला हवा, फार छान नियम सांगितलेत त्यात. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी ते शेअर करते. आपल्या स्वतःसाठी आपण काय नियम करायला हवेत चातुर्मासात, तर ते हे की 4 महिने स्वतःसाठी जगा. कोणी काहीही बोललं तरी मनाला लावून घेऊ नका. नकारात्मक लोकांपासून लांब राहा. आपले छंद जोपासा. मदत जरूर करा, पण ज्यांना खरी गरज आहे ना त्यांनाच. मागितल्याशिवाय कोणाचीही मदत करू नका. फक्त आणि फक्त सकारात्मकच विचार करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाविषयीही वाईट बोलू नका, हा ठाम मनाशी निश्चय करा. बरं, आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि ती काळजी घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला आहार, आपला डाएट फॉलो करण्याचं अगदी कटाक्षाने बघा. शक्यतो घरचंच अन्न खाण्याचा निश्चय करा. म्हणजे 4 महिने हॉटेलमधलं खाणार नाही असा निश्चय अवघड आहे, पण केला तर तो आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी फार उत्तम असणार आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. रात्री झोपताना आज दिवसभर आपण काय बरं चांगल्या गोष्टी केल्या ते आठवा. ज्यांच्यामुळे आज आपण हसलो, आपलं मन शांत झालं, आपल्या मनाला आनंद मिळाला, त्या सगळ्यांना थँक्यू म्हणा. सकाळी उठल्याबरोबर एखाद्या देवाचं स्तोत्र म्हणा, जे आपल्याला पूर्ण पाठ असेल, किंवा एखादा छान श्लोक. हे केल्यानं आपला पूर्ण दिवस सुंदर जाईल, उत्तम जाईल आणि आपण नकारात्मकतेपासून दूर राहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 महिने हे नियम पाळल्यानंतर आपल्याला या नियमांची सवय होईल आणि या सवयी आपल्या तनामनाच्या आरोग्यासाठी उत्तम असणार आहे, हेही आपण लक्षात घ्यायलाच हवं, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.